अगं मी 10वीला आहे, मला मारती. अरे 10वीच्या अकरच का अभ्यास होय ना. कुठे गेला तू काल? कुठे गेला सांग मला, कुठे गेला काल तू? आय खरं सांगतो, आमच्या शाळेची सहल जाणार आहे. आमचं सर काय म्हणलं माहिती आहे का, जिथं सहल घेऊन जायची ना तिथं तो डेफिनेशन बघून ये, चांगला गेलं लोकेशन बघून ये. म्हणून मी आणि ते शिकून ये बघून लोकेशन बघायला गेलो होतो सहलीचं. असं हवं माय शाळेचंच काम बघायला गेलता होय. मला वाटलं उगच म्हणतो काय उगच कशाला येईल मी. हां तुला माहिती आहे का मी वर्ष आहे माझं, मी कसं उगच शिंदर. पण आहे आता मात्र अवघड झाले हो. हे बाबा काय झालं? अगं मला मोबाईल घ्यावा लागतो, स्मार्टफोन घ्यावा लागतो 15,000चा. कारण त्या आपल्या फोनमध्ये गुगल येत नाही, हा 5G नाही. मला 5G फोन घ्यावा लागतो, त्यात व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, गुगल आहे, इंस्टाग्राम आहे. अगं मग तुला इतिहास भूगोल इंग्रजी ही काय लेंडी मी. अगं आहे ह्याचाच अभ्यास असतो. गुगलवर सर्च केल्याशिवाय डोक्यात जात नाही आणि डोक्यात गेल्याशिवाय 10वीला काहीच येत नाही. मला मोबाईल घ्यावा लागतोय बाबा. त्यांनी गेल्यापासून लई तारण पळाय, कुठून पैसे देऊ हे आहे ते मला काय सांगू नको. मला मोबाईल घ्यायचा आहे आणि मोबाईल घ्यायला मला 15,000 रुपये दे. 15,000 रुपये नसले मोबाईल घेऊन दे, नाही तर माझी शाळा पण. आपल्याला शिकायची गरज नाही, मी चाललो भिंडायला. ए असे आहे थांब. अरे पोरा हे बघ, अरे तू घरातला मोठा मुलगा आहेस, थोरला मुलगा आहेस. अरे तू शिकला सवरला तर तुला नोकरी लागल, तुझ्या मागणी जास्त शिकत मग त्याला नोकरी लागल. अरे दोघांचं चांगलं मी असं करू नको. पोरा शाळा नको सोडून, माझ्याकडे पैसे नाही तर तुझी बहीण तुझी मावशी म्हणजे माझी बहीण पंढरपुराला आहे. आपण पंढरपूरला जाऊ, तिच्या नवऱ्याला नोकरी आहे. नोकरदाराचं बरं असते बाबा, महिन्याला पगार येते, तिच्याकडून पैसे घेते आणि तुला मोबाईल घेऊन येते. मोठं झालं पंढरपूरला. अरे वा 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 वा, बरं झालं मला गेलो जर पांडुरंगा पाया पडून कवा गेलो तो होतील होतो. हा बरं झालं, आता जातो पांडुरंगाच्या पाया पडतो आणि सांगतो अय पांडुरंगा मी 10वीला आहे रे बाबा, सगळ्याला 10वी पास कर. मुर्द्या नुसत्या पांडुरंगाच्या पाया पडून जर पोरं 10वी पास झाली असती तर पंढरपुरातली पोरं कशाला पास झाली असती. त्याला अभ्यास करावा लागतोय. मग करतो की अभ्यास मी. विचारवरती घरी चल आपल्या आपण जाऊ. चल चल बाबा चल ये ये या हे आपल्या गावचं बस स्टँड, जिथं जमिनीला मोठं 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 खड्डं पडलेलं असत्या आणि बिनकामाची माणसं भोळक्यानं बसतात, त्याला बस स्टँड म्हणायचं. आता इथं कंट्रोल कंट्रोल साहेब गाडी नंबर 7240 प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर लावली. गाडी नंबर 6212 प्रवासी उतरून घ्या. कंडक्टर बाहेर गेलेला आहे, ड्रायव्हर पेलेला आहे. गाडी कॅन्सल. गाडी नंबर 6183 प्रवाशाने सावध बसायचंय. गाडीत एक पंक्चर आहे. कंट्रोल साहेब गाडी किती आहे? पंढरपूर गाडी. गाडी नंबर 7667 अहमदनगर मिरजगाव करमाळा टेंभुर्णी मार्गे पंढरपूर गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 2च्या बाजूला गेली. चल गाडी चल पुढं पुढं. हा माग पुढं चल. हा माग ठेकू नका ना. ठेकू नको गे कोण नाही, ठेकू नका ना. नीट उभा उतरा लवकर, उतरा लवकर. आजोबा हाफ तिकीट. हापी नाही का आता फुल 75 वर्ष झाले पाहिजे फुकडच आहे या. मावशी कडेवर लहान बाळ आहे, शेवट राहिले चेंज करते बघा. उतरा लाडक्या बहिणी लय फुकट निघाला तुम्ही. उतरा पुढे फॉर्म भरा गेला होता लाडक्या बहिणीचे. उतरा हळूच मावशी हळू. अरे पैसे करतो की माझा आता राहू दे. सॉरी म्हणून तू काय थांबतं का? सगळं बाजूला उतरा लवकर, उतरा हळूहळू. पॅन्ट सोड. अरे कोणाचं निघू आहे? मला पप्पा म्हणतंय. उतरा लवकर, उतरा. उठ. हे खिडकीतून टाकले, मी जागा धरली. पुढे जा. आय बस
बसमध्ये बसायला एवढं झटावं लागतंय बस. बाबा इथं मी बसले, इथं तू बसला, इथं कुणाला तरी बसव की. आई बरं का बस, कुणाला बसवायचं ते मी बघतो. कसं असतंय, आपली जागा असते ना, आपण ठरवायचं असते कुणाला बसवायचं ते. नाही जागा नाही, बाहेर गेले, नाही मोकळं आहे पुढं, आमचं येणार आहे, खाली गेलंय येणार आहे, जा बघून ये. अजिबात नाही, जागा नाही. अरे असं क्या बस कुणाला तरी आहे, तू तर बस, कुणाला बसवायचं ते मी बघतो. आहे या बाईंना बसू का? बहुतेक की आपल्या महाराष्ट्रातल्या वाटत नाही. आपल्या इथल्या बायका घरी मेकअप करतात, ती बाई एसटीत मेकअप काढेल ऑन दी स्पॉट. बाबा बसव की, त्यांना मराठी